नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। निगडीत महावितरणाच्या कार्यालयावर दगडफेक। खंडित वीज पुरवठ्यामुळे हैराण झालेल्या संतप्त नागरिकांनी बुधवारी रात्री 10च्या सुमारास निगडीतील महावितरण कार्यालयावर दगडफेक केली। त्यात कार्यालयाच्या खिडकीची काच फुटली। बुधवारी रात्री 9:30च्या सुमारास निगडी प्राधिकरण, आकुर्डी, ओटास्कीम आणि काळभोर नगर परिसरातील सुमारे 4,500 ग्राहकांचा वीज पुरवठा अचानक खंडित झाला। त्यामुळे संतप्त नागरिक रात्री 10च्या सुमारास प्राधिकरणातील महावितरण कार्यालयावर गोळा झाले। त्यातील काहींनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली, तर काही समाजकंटकांनी कार्यालयावर दगडफेक केली। त्यात कार्यालयाच्या खिडकीची काच फुटली। शहरात ठिकठिकाणी विस्कळीत व कमी दाबाने पाणी पुरवठा, नागरिक संतप्त। शहराच्या वाकड, पिंपळे निलख, पुनावळे तसेच चिखली, कृष्णानगर आदी भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। वाकड भागातील 22 सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून काल ड प्रभागात जाऊन अधिकाऱ्यांना फैलावर घेतले, तर नगरसेवक निलेश नेवाळे, संगीता तामाने, यश साने, उत्तम केंदळे, शिवानी नरळे आदींनी फ क्षेत्रीय कार्यालयात बैठक घेऊन अपुऱ्या पाणी पुरवठ्याबाबत चर्चा केली। दरम्यान शहरात पाणी प्रश्न हा गंभीर पातळीवर पोहोचला असून काही नागरिकांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली आहे, तर काही नागरिकांनी विभागीय आयुक्त पातळीवर लढा देण्याचे ठरवले आहे। मुदत संपूनही 52 कोटींच्या घोटाळ्याचा चौकशी समिती अहवाल सादर नाही। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये मुख्य लेखा वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी बोगस उपसूचनेद्वारे 52 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आणि यामध्ये नगरसेवकांसह ठेकेदारही सहभागी असल्याचा आरोप केला जातोय। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी 5 सदस्य समिती नेमली होती। समितीला 7 दिवसात अहवाल सादर करायचा होता, मात्र 16 एप्रिल रोजी मुदत संपल्यानंतर देखील समितीने अहवाल सादर केलेला नाही। सर्व निविदांच्या अटी शर्ती आम्ही तपासणार, विधी समितीचा प्रस्ताव। महापालिकेच्या विविध विभागांकडून विकास कामे, योजना, प्रकल्प तसेच खरेदी व पुरवठ्यासाठी निविदा काढल्या जातात। त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या अटी व शर्तींना मान्यता देण्याचे अधिकार विधी समितीला प्रदान करावे, असा प्रस्ताव मंजुरीसाठी येत्या सर्वसाधारण सभेसमोर आहे। त्या माध्यमातून स्थायी समितीचे अधिकार विधी समितीकडे वळवण्याचा घाट घातल्याचं स्पष्ट होत आहे। पूर्ववैमनस्यातून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न। पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर आणि त्याच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला काल नेहरू नगर येथे करण्यात आला। दानी शरीफ शेख वय 18 यांनी या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार शहाबाद शहा, इर्शाद शहा, सूरज शेख आणि रामा चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पासपोर्ट मोबाईल व्हॅन जाणार पिंपरीत। पासपोर्ट अर्जधारकांची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातर्फे येत्या 20 ते 30 एप्रिल दरम्यान पिंपरीत मोबाईल पासपोर्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे। खराळवाडी येथील पिंपरी पोस्ट ऑफिस येथे पासपोर्ट मोबाईल व्हॅन थांबणार आहे। सकाळी 8:30 ते सायंकाळी 5 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत, मात्र यात सहभागासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।